नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूगोल विषयाच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये भूरूपशास्त्राचा अभ्यास करत असताना थर्ड सेमच्या या भूगोल विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये मागच्या तासिकेला आपण बघितलं होतं की पृथ्वीच्या पृष्ठभागावर आढळणारे पृथ्वीचा पृष्ठभाग हा स्थिर नसून अस्थिर आहे आणि पृथ्वीच्या अंतर्गत आणि बहिर्गत भागामध्ये नेहमी वारंवार हालचाली ह्या होत असतात. आणि या हालचाली कशामुळे होत असतात तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर केंद्रीय आणि बाहेरील वातावरणाचा प्रभाव, दाब आणि ताण पडून त्यावर अस्थिरता निर्माण होत असते आणि त्यामुळे भूपृष्ठाला दाब आणि ताण पडत असतो. त्या अंतर्गतच आपण बघितलं की भूपृष्ठाच्या अंतर्गत दोन प्रकारच्या शक्ती कार्य करत असतात. एक अंतर्गत शक्ती आणि दुसरी बहिर्गत शक्ती. या अंतर्गत शक्तीमध्ये पहिली शक्ती जी होती सौम्य शक्ती आणि दुसरं होतं शीघ्र शक्ती. शीघ्र शक्तीमध्ये आपण बघितलं होतं की ज्या शक्ती अत्यंत कमी वेळामध्ये विध्वंसक अशा क्रिया करून भूआकार निर्माण करतात त्यांना आपण तीव्र शक्ती असं म्हटलं होतं, ज्यामध्ये भूकंप आणि ज्वालामुखीचा उल्लेख केला होता. आणि दुसरी होती मंद गतीने कार्य करणाऱ्या शक्ती. मंद गतीने कार्य करणाऱ्या शक्तीमध्ये पर्वत, पठारे, मैदाने, सागरतळ यांची निर्मिती होत होती. आणि यामध्ये मंद गतीने कार्य करणाऱ्या शक्तीमध्ये पर्वत निर्माणकारी हालचालीच्या आधारे पर्वत निर्माणकारी हालचालीमुळे काय परिणाम भूपृष्ठावर घडून येतात तर पर्वत निर्माणकारी हालचालीमुळे भूपृष्ठावर ताण आणि दाब पडत असतो. आणि या भूपृष्ठावर पडलेल्या दाबा आणि ताणामुळे बहुतेक ठिकाणी भूकवचाला वड्या पडतात किंवा त्याला आपण घडीसुद्धा म्हणतो. ताणजन्य स्थितीमुळे भूकवचाला भेगासुद्धा पडत असतात आणि या दोघींचा एकत्रित परिणाम होऊन भूपृष्ठावर पर्वतांची निर्मिती होते. म्हणून या क्रियेला पर्वत निर्माणकारी हालचालीचे परिणाम असं म्हटलेलं आहे. म्हणजे जेव्हा पृथ्वीच्या अंतर्गत आणि बाह्य भागावर हालचाली निर्माण होऊन पर्वत निर्माण होण्याची जी क्रिया घडत असते त्यामुळे पर्वत निर्माणकारी हालचाली असं त्यास म्हटलं जाते. यामध्ये घड्या पडण्याच्या क्रियेमुळे घडीचे पर्वत, ज्यालाच आपण वलीचे पर्वत म्हणतो, किंवा काही वेळेला भूपृष्ठाला उभ्या भेगा पडतात, ज्यालाच भेग म्हणजेच प्रस्तर असं म्हटलं जाते, यालाच प्रस्तरभंगाची क्रियासुद्धा म्हणतात. त्यामुळे ठोकड्यांचे पर्वत निर्माण होत असतात. आता पर्वत निर्माणकारी हालचालीमुळे दोन प्रकारच्या परिणाम घडून येतात. एक म्हणजे वलीकरणाची क्रिया आणि दुसरी म्हणजे प्रस्तरभंगाची क्रिया. वलीकरणाच्या क्रियेमध्ये भूपृष्ठाला पडलेला दाब हा एकतर क्षितिज समांतर असतो किंवा अरीय म्हणजेच खालच्या किंवा वरच्या दिशेने असतो. वलीकरणामुळे दाबजन्य अथवा हालचालीमुळे दाब पडतो व खडकांना भेगा पडतात. दाबजन्य आडव्या हालचालीमुळे भूपृष्ठावर दाब पडतो, खडकांच्या थराला घड्या पडतात आणि या प्रक्रियेलाच वलीकरण असं म्हटलं जाते. बहुतेक विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये यावर महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. वलीकरण म्हणजे काय, अपनती म्हणजे काय, अभिनती म्हणजे काय. तर आज समजून घ्यायचं की दाबजन्य आडव्या हालचालीमुळे भूकवचावर दाब पडतो, खडकांच्या थराला घड्या पडतात आणि या क्रियेलाच वलीकरण असं म्हटलं जाते. अलीकडच्या काळात हिमालय, आल्प्स, रॉकीज आणि अँडीज हे जे पर्वत आहेत हे पर्वतसुद्धा या वलीकरणाच्या क्रियेनेच निर्माण झालेली आहेत. त्याचबरोबर वलीकरणामुळे भूकवचातील खडकांच्या थराला वड्यासुद्धा पडतात. या वड्या पडत असताना भूपृष्ठाचा काही भाग उंच उचलला जातो आणि काही भाग खाली खेचला जातो. अशा उंच उचललेल्या भागाला अपनती असे म्हणतात. अप म्हणजेच वर आणि नती म्हणजेच उचलणे. अभि म्हणजेच खाली आणि नती म्हणजेच खोलगट भाग. तर अशा अपनती आणि उंच गेलेल्या भागाला अपनती आणि खाली गेलेल्या भागाला अभिनती असे म्हटले जाते. त्याबरोबरच भूकवचातील दाबजन्य शक्तीमुळे गुंतागुंतीच्या ह्या ज्या क्रिया असतात ह्या गुंतागुंतीच्या क्रियामुळे दाबाचे प्रमाण सर्व बाजूने सारखे कधीच राहू शकत नाही. कारण भूपृष्ठाची रचना सगळ्या ठिकाणी सारख्या स्वरूपाची नसल्यामुळे भूपृष्ठावर पडणारा दाब हा सर्व ठिकाणी सारखा किंवा समान दाबाचा नसतो. त्या आधारे भूपृष्ठाला पडलेल्या ह्या ज्या वड्या आहेत ह्या वड्यांचे सुद्धा दाबाच्या शक्तीनिशी वेगवेगळे प्रकार पाडण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये पहिली आहे संमित वडी. संमित वडी म्हणजे काय तर भूपृष्ठावरील अंतर्गत शक्तीमुळे पडणारा दाब जर दोनही बाजूने सारखा असेल तर भूपृष्ठाला पडलेल्या वड्यांच्या दोनही बाजूकडील जो उतार असतो हा उतार सारख्या स्वरूपाचा निर्माण होतो. कारण दोनही बाजूने भूपृष्ठावर पडणारा दाब हा सारखा असतो, म्हणून वडीचा जो उतार आहे हा सारखा असेल. अशा प्रकारच्या वडीला आपण संमित वडी असे म्हटले जाते. दुसरी आहे असंमित वडी.
सममित वडीच्या अगदी विरुद्ध क्रिया म्हणजे असममित वडी. भूअंतर्गत आडव्या हालचालीमुळे म्हणजे भूपृष्ठाला पडलेल्या आडव्या भूपृष्ठावर दाब पडतो आणि या भूपृष्ठाला पडलेल्या दाबामुळे भूपृष्ठावर आडव्या हालचाली निर्माण होऊन भूपृष्ठाच्या एका बाजूला जास्त दाब आणि दुसऱ्या बाजूने येणाऱ्या दाब त्यापेक्षा जर कमी असेल तर जास्त दाबाकडील निर्माण होणाऱ्या वडीच्या कमी दाबाकडील भुजा मंद उताराची आणि जास्त दाबाकडील भुजा ही मध्यम उताराची तयार होते. याला असममित वडी असे म्हणतात. पहिल्या वडीत बघितलं की दोन्ही बाजूने पडणारा दाब समान असल्यामुळे वडीचा उतार जो आहे हा दोन्ही बाजूला सारखा असतो. परंतु असममित वडीमध्ये एका बाजूला मंद उतार आणि एका बाजू वडीचा उतार हा तीव्र निर्माण होतो. याला असममित वडी असे म्हणतात. तिसरा प्रकार आहे एकप्रवण वडी किंवा एककल वडी असेही म्हणतात. भूपृष्ठावर पडलेला दाब हा एका बाजूने पडणाऱ्या दाबापेक्षा दुसऱ्या बाजूने पडणाऱ्या दाब जर जास्त असेल म्हणजे भूपृष्ठावर जेव्हा दाब पडतो तेव्हा एका बाजूने जास्त दाब व दुसऱ्या बाजूने कमी दाब पडत असतो, तेव्हा ज्या बाजूने जास्त दाब पडतो त्या बाजूचा भाग हा उंच उचलला जातो आणि कमी दाबाकडील बाजू जी आहे ही खाली खेचल्यासारखी असते, मंद उताराची व दुसरी भुजा तीव्र उताराची अशी निर्माण होते. या प्रकारच्या वड्यांना एकप्रवण वडी असे म्हणतात. दुसरा आहे द्विप्रवण वडी. म्हणजे काय तर भूपृष्ठावर एका बाजूने खूप जास्त आणि दुसऱ्या बाजूने खूप सौम्य दाब निर्माण झाल्यास खूप जास्त दाबाकडील भुजेवर सौम्य दाबाकडील भुजा इतकी झुकलेली असते की ती परस्परांना जवळजवळ समांतर असल्यासारखी दिसते आणि अशा प्रकारच्या उतारही एकाच बाजूला असतो. त्यामुळे अशा प्रकारच्या वडीला द्विप्रवण वडी असे म्हणतात. सदर आकृतीत आपल्याला द्विप्रवण वडी दिसत आहे. यामध्ये आपल्या लक्षात येईल की ही जी वडी आहे ही वडी अशा स्वरूपाचे तयार होत असतात. 1 2 3. त्याच्यानंतर आहे परिवलित वडी. भूगर्भातील भू हालचाली भूपृष्ठावर सारख्याप्रमाणे कार्य करीत नसल्यामुळे भूपृष्ठावर पडणारा दाब हा सारखा नसून सम नसून विषम स्वरूपाचा असतो आणि त्यामुळे वड्यांच्या दोनही भुजा ह्या एकाच अंगाला इतक्या झुकलेल्या असतात की त्या परस्परांना समान अंतर असल्यासारखे भासतात. म्हणून त्याच वेळी त्या भूपृष्ठाला देखील आकृतीत दाखवल्याप्रमाणे वड्यांचे आकार भूपृष्ठालाही समांतर असल्यासारखे भासतात आणि अशा वडीला आपण परिवलित वडी असे म्हणतो. त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे त्याला आपण ग्रीवाखंड म्हणतो. नापेज. भूपृष्ठावर दोन्ही बाजूकडून पडणारा दाब जास्त तीव्र स्वरूपाचा असेल तर निर्माण झालेल्या वड्यांच्या आसावर म्हणजेच केंद्रभागावर खूप मोठा ताण पडतो आणि त्यामुळे या केंद्रभागाजवळील वड्यांचा भाग हा दुभंगतो. जास्त दाबाकडील वडीची भुजा कमी दाबाकडील भुजेवर सरकल्यासारखे दिसते आणि दोन्ही बाजूने दाब हा एकमेकामध्ये मिक्स झाल्यासारखा अशा प्रकारची वडीची भुजा कमी दाबाकडील भुजेवर सरकते. अशा खंडित अविस्कळीत झालेल्या भुजेला आपण ग्रीवाखंड म्हणतो. खंडित झालेल्या म्हणजे तुटलेल्या, पूर्णपणे तुटलेल्या फुटलेल्या वडीला आपण ग्रीवाखंड असं म्हणतो. त्यानंतर पंखाकृती वडी. भूपृष्ठावर पडणारा दाब दोनही बाजूने सारख्या स्वरूपाचा परंतु तीव्र स्वरूपाचा असेल तर भूपृष्ठाचा काही भाग भूपृष्ठाला अनेक वड्या पडून ह्या जो वड्यांचा जो भाग आहे हा वड्यांचा भाग भूपृष्ठाच्या वर उचलला जातो आणि दोन्ही बाजूकडे येणाऱ्या प्रचंड दाबामुळे वड्यांच्या मध्यभागी वड्या एका भागात केंद्रित होतात आणि त्या भागातील वडीला वड रेटली जाते. त्या शेजारच्या वड्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे उंच उंच होत जातात. अशा भूपृष्ठाला पंख्याच्या आकाराप्रमाणे दिसतात. त्यामुळे त्या वड्यांना आपण पंखाकृती वडी असे म्हणतो. या वड्यांचा काय परिणाम होते तर वरीकलनामुळे भूपृष्ठावर 2 प्रकारचे परिणाम होतात. एक तर भूपृष्ठ हा खाली खेचला जातो किंवा भूपृष्ठ वर उचलला जातो. त्यामुळे एकतर महासागराच्या तळांची निर्मिती होते किंवा काही ठिकाणी भूसन्नती, त्यालाच आपण महासागरांचे तळभाग म्हणजे जेव्हा वड्या पडल्यामुळे काही भाग खोलगट तयार होत असतो अशा भागाला आपण द्रोणी किंवा भूसन्नती असे म्हणतो. या भूसन्नतीमध्ये कालांतराने भूपृष्ठावरून वाहत आणणाऱ्या जे बाह्यकारक आहेत ते बाह्यकारक गाळाचे संचयन करून ते पूर्णपणे भरून काढतात आणि त्याच्यावर दाब पडून तो भाग कालांतराने वर उचलला जाऊन पुन्हा त्या ठिकाणी पर्वतांची निर्मिती
होत असते. दुसरं आहे भूपृष्ठ दोन्ही बाजूकडून पडणारा दाब जर सारख्या स्वरूपाचा असेल तर त्यामुळे भूपृष्ठाच्या वड्या एकावर एक रेटल्या जाऊन मध्यभाग हा फुगीर होतो आणि त्या ठिकाणी पर्वतांची निर्मिती होते. अशा पर्वताला आपण वलीकरण पर्वत असं म्हणतो. भारतातील हिमालय पर्वत जे आहे हे वलीकरण प्रक्रियेच्याच उदाहरण आहे असं आपण म्हणतो. आल्प्स, रॉकी आणि अँडीज जगातील हे महत्त्वाची जी पर्वत शिखरे आहेत किंवा पर्वतरांगा आहेत, याही पर्वतरांगांची निर्मिती या प्रकारच्या भूसन्नतीमध्ये गाळाचे संचयन होऊन त्यावर दाब पडून त्या दाबाच्या क्रियेतून वलीकरणाची निर्मिती झाली आणि वलीकरणाच्या प्रक्रियेतूनच या पर्वतरांगांची निर्मिती झाली असं आपण या आजच्या तासिकेला बघितलेलं आहे.